उत्तम जानकरांचं दिल्लीतील आंदोलन स्थगित, जंतर मंतरवर आंदोलन करण्यास परवानगी नाकारली। जानकर 1 फेब्रुवारीनंतर सर्व राजकीय पक्षांची बोलून पुढील दिशा ठरवणार। लाडकी बहीण योजनेत 30 लाख अपात्र महिलांना लाभ, 1,500 कोटी रुपये दिल्याचा एका वृत्तपत्राचा दावा, तर अपात्र महिलांना लाभ मिळाल्याच्या बातम्या कपोलकल्पित। रुपाली चाकणकरांनी दावा फेटाळला। आजपासून एसटीचे नवे दर लागू, एसटीच्या तिकीट दरात 15% वाढ। मुंबई ते पुणे प्रवास 80 रुपयांनी वाढला, प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर। दिल्लीत सोन्याच्या भावानं 83,000चा टप्पा गाठला, सलग 8व्या दिवशी सोन्याला उच्चांकी झळाळी, गुंतवणूकदारांकडून सोन्याला मोठी पसंती। अभिनेता शाहरुख खानला 9 कोटी रुपये परत करण्याची याचिका राज्य सरकारकडून मान्य। मन्नत उभं असलेल्या जमिनीसाठीच्या खरेदीसाठी शाहरुखनं जिल्हाधिकाऱ्यांना अतिरिक्त पैसे दिल्याचा दावा, सूत्रांची माहिती।